सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. इयत्ता 5वीची आणि इयत्ता 8वीची स्कॉलरशिपच्या एक्झामची डेट जी आहे ती आपल्याला माहिती आहे 22 फेब्रुवारी 2026. ठीक आहे. आता याच्यासोबत आपल्याला 4थी आणि 7वीची जी डेट आहे ती डेट सुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. इयत्ता 5वीची आणि 8वीची 22 फेब्रुवारी आणि इयत्ता 4थी आणि 7वीची जी आहे 4थी आणि 7वी यांची दोघांची जी आहे ती आहे 26 एप्रिल. ओके. तर आता या दोन ज्या एक्झाम आहे यातल्या यात 22 फेब्रुवारीची एक्झाम तर आपली महिन्याभरावर आलेली आहे, बरोबर. मग या महिन्याभरावर जी एक्झाम आलेली आहे त्याची तयारी बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांची झालेली आहे असं आपण एकदा गृहीत धरूया. ठीक आहे. कारण विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून तो जो सगळा सिलेबस आहे त्या सिलेबसचा अभ्यास करतात, शांततेत सगळे ते प्रश्न सोडवतायत, त्याची उत्तरं बघतायत आणि 4थी आणि 7वीचे जे काही विद्यार्थी आहेत ते अजून तयारी करतायत असं आपण म्हणूया. ठीक आहे. 5वी 8वीच्या विद्यार्थ्यांची तयारी झाली आहे कारण की त्यांची एक्झाम महिन्याभरावर आहे. 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची तयारी चालू आहे कारण की त्यांच्या एक्झामला अजून 3 महिन्यांचा वेळ आहे. ठीक आहे. तर आता आधी मी तुम्हाला सांगते की ज्यांच्याकडे अजून 3 महिन्यांचा वेळ ते लोक काय करू शकतात. ठीक आहे. 26 एप्रिल वाल्यांसाठी म्हणजे इयत्ता 4थीसाठी आणि इयत्ता 7वीसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत इग्नाइट पाठशालातर्फे तुमच्यासाठी एक बॅच. त्या बॅचमध्ये आपण ह्या विद्यार्थ्यांना सगळ्याचा सगळा जो अभ्यासक्रम आहे हा लाईव्ह किंवा रेकॉर्डेड पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने देतो आहोत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, टॅबवर कुठल्याही याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर करू शकतात किंवा लाईव्ह लेक्चर करायला तुम्हाला जर नाही जमलं तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर करू शकतात. याच्यामध्ये ही जी बॅच आहे ही बॅच आपली जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही तोपर्यंत चालू राहणार आहे. या बॅचमध्ये सगळा अभ्यासक्रम आपण कव्हर करणार आहोत. बॅच मधले जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत ते रेकॉर्डेड व्हिडिओज विद्यार्थी त्यांच्या सोयीने कधीही बघू शकतात. ही बॅच जी आहे ही बॅच आपली 12 जानेवारी रोजी सुरू झालेली आहे. ठीक आहे. लॉन्च झालेली आहे ही 12 जानेवारी रोजी आणि 12 जानेवारी पासून ते आतापर्यंतचं जे काही लेक्चर आहे त्या लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपल्याला बॅचमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघू शकताय. ठीक आहे. रेग्युलर आपण टेस्ट घेत असतो. ठीक आहे. जेणेकरून काय होतं जो काही अभ्यास विद्यार्थ्यांचा होतोय तो अभ्यास लगेच त्यांचा तिथेच कव्हर होतो. ठीक आहे. आता या बॅचची जी फी आहे ती आहे 499 रुपये. परंतु 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही घेऊन आलेलो आहोत 25% ऑफ. तुम्ही इग्नाइट अकॅडमीची कुठलीही बॅच विकत घ्या तुम्हाला 25% ऑफ जे आहे ते मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे इंडिया 26 नावाचा. ठीक आहे. इंडिया 26 हा कुपन कोड वापरला की तुम्हाला 499 रुपयाची जी बॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कमी करून मिळतील. ठीक आहे. 25% ऑफ मिळतील. हे सगळे आपले शिक्षक आहेत हे वेगळे सर्व शिक्षक आपल्याकडे हे येत असतात आणि वेगळे विषय जे आहेत ते वेगळे विषय वेगळे टॉपिक्स जे आहेत ते घेत असतात. ठीक आहे. ही 7वीची बॅच आहे. 7वीची आणि 4थीची बॅच मध्ये आपल्याला तसं जर बघायला गेलं अभ्यास वेगळा होणार आहे परंतु दोघांचेही वैशिष्ट्य सारखेच आहे. ही बॅच सुद्धा आपली लाईव्ह रेकॉर्डेड आहे. या बॅचला सुद्धा तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, टॅब कुठल्याही डिव्हाइसवर बघू शकतात. या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला रेग्युलरली प्रॅक्टिस टेस्ट सिरीज होणार आहेत. रेग्युलरली तुम्हाला रोज पण प्रश्न येतील आणि वीकली टेस्ट सुद्धा तुमच्या होणार आहेत. ठीक आहे. आणि या बॅचची किंमत देखील 499 रुपये आहे परंतु ऍज आय सेड सो 25% याच्यावर सुद्धा ऑफ आहे. तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे इंडिया 26. ठीक आहे. तर आता अशा पद्धतीने या ज्या 2 बॅचेस आहेत या 2 बॅचेस आपल्या नव्याने चालू केलेल्या आहेत आपण आणि त्या बॅचेसमध्ये तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घेऊ शकतात कारण की एक्झामला अजून आपल्या हातामध्ये 3 महिन्यांचा वेळ आहे. जर आतापर्यंत तुमचा अभ्यास झालेला नसेल तर या बॅचेसमधनं तुमचा अभ्यास जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट होईल याची गॅरंटी आम्ही घेतो. ठीक आहे. आता ज्यांचं 5वीचं आणि 8वीचं वर्ष आहे की पुढच्या महिन्यामध्ये एक्झाम आहे त्यांनी ऑलरेडी क्लासेस जॉईन केलेले आहेत आमच्याकडे म्हणा किंवा दुसरीकडे कुठे म्हणा आणि आता त्यांना बघायचंय की त्यांना कुठल्या विषयामध्ये किती येतंय किंवा त्यांना चेक करायचंय की कसे प्रश्न सोडवायचे, कसे प्रश्न येणार, वेळ कसा आपल्याला किती लागतोय हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला चेक करायच्या असेल तर याच्यासाठी तुम्हाला उपयुक्त असते ती टेस्ट सिरीज. ठीक आहे. मग आता ही टेस्ट सिरीज का द्यावी, टेस्ट सिरीज का घ्यावी, का द्यावी, महत्वाचे याचे 8 मुद्दे कुठले आणि स्कोर कसा वाढवायचा, टेस्ट सिरीजच्या मदतीने स्कोर कसा वाढवायचा हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले टेस्ट सिरीज का द्यावी किंवा टेस्ट म्हणजे काय, टेस्ट म्हणजे काय. ठीक आहे. एक साधं सोपं आपण एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे.
एखादा लहान मुलगा असतो, एखादा तुमच्या वयाचा, तुम्हाला पण बऱ्याचदा तुम्ही आजारी पडत असाल, हे की नाही? मग आजारी पडल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला सर्दी झालेली असते, खोकला झालेला असतो, त्यावेळेला आपण काय करतो? आपण जातो डॉक्टरांकडे, बरोबर? मग डॉक्टर काय करतात? डॉक्टर आपल्याला काही औषधं गोळ्या देतात, बरोबर? औषधं गोळ्या देतात, आपण त्या औषधं गोळ्या घेतो. पण तरी सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला औषधं गोळ्या, डॉक्टरांनी दिलेल्या औषधं गोळ्या घेतल्यावरही बरं वाटत नाही. मग परत 2 दिवसांनी, 3 दिवसांनी आपल्याला जास्त ताप येतो. आधी तर काय झालेलं होतं? आधी फक्त सर्दी खोकला होता. आता काय झालं? आता ताप पण आलाय, बरोबर? मग अशा ह्याच्यामध्ये डॉक्टरांकडे आपण पुन्हा जातो. मग डॉक्टर आपल्याला काय म्हणतात? टेस्ट द्यावी लागेल. का टेस्ट द्यावी लागेल? कारण शोधायचंय. का तुम्हाला त्रास होतोय याचं कारण शोधायचं. औषधं तर दिले होते, पण तरी बरं का नाही वाटलं? हे कारण शोधायचंय, बरोबर? मग आता कारण शोधण्यासाठी डॉक्टर काय करणार आहे? ब्लड टेस्ट घेणार आहे. तशाच पद्धतीने आपलं कारण शोधायचं. आपलं काय कारण आहे? मला कमी मार्क का पडले? हे कारण आहे ना? मग हे कारण जर शोधायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? टेस्ट द्याव्या लागणार आहेत. ठीक आहे? मग आता ह्या ज्या टेस्ट आहे, या टेस्टमुळे काय काय होतं? तर सगळ्यात पहिले परीक्षेची सवय लागते. ठीक आहे? सगळ्यात पहिले काय होतंय? परीक्षेची आपल्याला सवय लागते. आपण कितीही वाचलं, सगळेच जण वाचतायत, सगळेच जण अभ्यास करतायत, सगळ्यांकडेच वेगळ्या प्रकाशनाचे पुस्तकं आहेत, त्या प्रकाशनांच्या पुस्तकांमधनं ते सॉल्व्ह करतायत, सगळ्यांनीच लेक्चर अटेंड केलेले. पण आता ह्या सगळ्याच्या सगळ्यांमध्ये आपली वेगळेपणा काय? तर आपला वेगळापणा असा आहे की आपण टेस्ट सिरीज ज्या वेळेला देतोय त्यावेळेला आपल्याला प्रश्न कसे विचारले जात आहेत हे कळतंय, बरोबर? त्याच्यासोबत MCQ कसे असतात? MCQ म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तुम्हाला 4 ऑप्शन्स असतात ना, ऑप्शन 1, 2, 3, 4 असे 4 ऑप्शन्स असतात. मग त्या 4 ऑप्शन्स पैकी कशा पद्धतीने तुम्हाला बरोबर ऑप्शन सोडवायचंय हे तुम्हाला लक्षात येतं. परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न आपल्याला कळतो आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आपली खरी परीक्षा येते त्यावेळेला आपल्याला ती परीक्षा नवीन वाटत नाही, कारण आपली सवय झालेली असते. आपण तेवढ्या टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट दिलेल्या असतात. ठीक आहे? त्याच्यानंतर वेळेचं योग्य नियोजन जे आहे ते वेळेचं योग्य नियोजन हे टेस्टमुळे येत असतं. कशा पद्धतीने? काय होतं की आपला खूप अभ्यास झालेला असतो, बरोबर? आपण खूप गणितं सॉल्व्ह केलेले असतात, आपण बुद्धिमत्तेचे बरंचसं सॉल्व्ह केलेलं असतं, परंतु ॲट द एंड आपण कुठल्या गणिताला किती वेळ द्यायचा हे आपल्याला माहित नसतं, किंवा कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला गेला पाहिजे हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं? आपला पेपर जो आहे तो पेपर पूर्ण होत नाही. पेपरला काय होतं? आपल्याला वेळ कमी पडतो. मग 100 प्रश्नांचा पेपर होता, 50च प्रश्न लिहिले गेले. 100 प्रश्नांचा पेपर होता, 80च प्रश्न लिहिले गेले. आता स्कॉलरशिपचं जर आपण बघितलं, 75 प्रश्न असतात एका पेपरमध्ये, आणि जर समजा 75 पैकी तुमच्याकडनं 5 प्रश्न सुटले तर तुमचे 5 प्रश्नांचे 5 गुणिले 2 10 मार्कांचं नुकसान होणार आहे, बरोबर? त्या 10 मार्कांमुळे आपली स्कॉलरशिप आपल्या हातातनं जाऊ शकते. त्याच्यामुळे पेपर पूर्ण का होत नाही? कारण आपलं वेळेचं नियोजन नाहीये. जर तुम्ही टेस्ट सिरीज दिली तर टेस्ट सिरीजमुळे प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा ते आपल्याला लक्षात येतं. त्याच्यानंतर कुठल्या पद्धतीने प्रश्न सोडवले गेले पाहिजे? तर सोपे प्रश्न आपण आधी सोडवून घ्यायचे सगळे. काय होणार आहे? 5 प्रश्न राहिले होते, 75 पैकी 70 प्रश्न दिले, आणि जे 5 प्रश्न राहिलेले होते ते तुमचे बरोबर येणार होते. ते तुमचे एकदम छान उतार्यावरचे प्रश्न होते, किंवा एकदम इझी वाले प्रश्न होते, बेरजेचे प्रश्न होते, वजाबाकीचे प्रश्न होते, सोपे प्रश्न होते, पण त्यांच्याकडे तुम्हाला द्यायला वेळच मिळाला नाहीये. का नाही मिळाला? कारण तुम्ही कठीण प्रश्न आधी सोडवत बसले. का कठीण प्रश्न आधी सोडवले? कारण तुम्हाला ती सवय नाहीये, टेस्ट देण्याची तुम्हाला सवय नाहीये. म्हणून मग आपल्याला सोपे प्रश्न आधी, कठीण प्रश्न नंतर, हे सोडवायची जी सवय आहे ही सवय कशामुळे लागते? टेस्ट सिरीजमुळे लागते. ठीक आहे? शेवटी उत्तर तपासायला आपल्याकडे वेळ उरायला पाहिजे. कशामुळे? हे फक्त तुमच्या स्कॉलरशिपसाठी नाहीये, हे सगळ्या एक्झामसाठी. तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, तर तुमची शाळेची एक्झाम असू द्यात किंवा कुठली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्यात, काहीही कुठलाही पेपर ज्या वेळेला तुम्ही लिहिताय त्यावेळेला शेवटचे 5 मिनिटं 10 मिनिटं हे पेपर चेक करायला असायला हवे, की आपण काय काय उत्तर लिहिलेले आहेत, ते उत्तर बरोबर आहेत का, कुठे काही चुकीचं उत्तर लिहिलं गेलंय का, हे चेक करण्यासाठी आपल्याला वेळेचं जे नियोजन आहे ते झालं पाहिजे. आणि घाई जी आहे ती घाई करायची नाही. ह्या सगळ्या सवयी कुठून लागणार आहेत आपल्याला? या सगळ्या सवयी आपल्याला टेस्ट सिरीजमुळे लागणार आहेत. ठीक आहे? त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय? आपले कच्चे विषय कुठले आहेत ते कळतात. जर समजा आता आपण टेस्ट सिरीज द्यायला सुरुवात केली तर काय होणार आहे? या टेस्ट सिरीजमुळे आपल्याला लक्षात येणार आहे की आपल्याला कुठला विषय येत नाही. लेट्स से की मला गणित येत नाहीये, बरोबर? माझं मराठी, इंग्लिश आणि माझं बुद्धिमत्ता चाचणी अतिशय छान आहे, पण मला गणित जमत नाहीये. ठीक आहे? मग मी काय करणार? त्या गणिताचा अभ्यास जो आहे तो जास्त करणार. आणि हे मला केव्हा कळालं? ज्या वेळेला मी टेस्ट सोडवायला घेतली त्यावेळेला मला लक्षात आलं
की माझा विषय कुठला कच्चा आहे. ठीक आहे. एक साधं सिंपल असं असतं की जोपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज देत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचं काय चुकतंय किंवा तुम्हाला काय कमी पडतंय हे कळत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे मी स्वतः असं म्हणते किंवा मानते, ज्या वेळेला टेस्ट सिरीज आपण देतोय त्यावेळेला आपला अभ्यास पूर्ण होतोय. तुम्ही कितीही पुस्तकं वाचले, तुम्ही कितीही नोट्स काढल्यात तरी सुद्धा तुमचा अभ्यास पूर्ण झाला नाही. तुमचा अभ्यास केव्हा पूर्ण होणार आहे? ज्या वेळेला तुम्ही टेस्ट सिरीज देणार आहे. ठीक आहे. मग आता टेस्ट दिल्यावर लक्षात आलं की आपले कच्चे विषय कुठले आहेत, कुठल्या विषयामध्ये आपल्या जास्त चुका होत आहेत, कोणते असे चॅप्टर्स आहेत की जे अजूनही आपल्याला नीट समजलेले नाही आहेत. मग या सगळ्या चॅप्टर्सवर, या सगळ्या मुद्द्यांवर, टॉपिक्सवर, सब टॉपिक्सवर आपल्याला पुन्हा अभ्यास करता येतो. मला जर लक्षात आलं की मला गुणाकार भागाकार जमतच नाहीये, पण मला बेरीज वजाबाकी जास्त छान जमते, मग मी अभ्यास करताना गुणाकार भागाकारावर वेळ जो आहे तो जास्त देणार आहे. आणि परीक्षेमध्ये मात्र मी काय करेन, बेरीज आणि वजाबाकीचे जे प्रश्न आहेत जे मला इझी जात होते ते मी आधी सोडवणार. बरोबर. तो ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक केव्हा लक्षात येते? ज्या वेळेला आपण टेस्ट पेपर सोडवत असतो त्यावेळेला. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते. एक साधं सोपं आहे, एखादी गोष्ट फक्त ऐकणं किंवा एखादी गोष्ट फक्त वाचणं आणि एखादी गोष्ट स्वतः ट्राय करणं. ठीक आहे. एखादी गोष्ट ज्या वेळेला आपण फक्त वाचत असतो ना त्यावेळेला ती आपल्या एका वाचनामध्ये, 2 वाचनामध्ये, 3 वाचनामध्ये काय होतं ना की दर 24 तासामध्ये आपली जी मेमरी आहे ती 10% विसरत जात असते. म्हणजे कसं की जर समजा आज 23 तारीख आहे. ठीक आहे. 23 तारखेला मी 100 गोष्टी लक्षात ठेवल्या. ठीक आहे. 100 गोष्टी मी 23 तारखेला वाचल्या. 22 तारखेला मला यातनं 90च गोष्टी लक्षात राहणार आहे. 21 तारखेला मला यातनं 80च गोष्टी लक्षात राहणार आहे. 20 तारखेला मला यातनं 70च गोष्टी लक्षात राहणार आहेत. या पद्धतीने दर 24 तासामध्ये आपण 10% ज्या गोष्टी आहेत त्या 10% विसरत असतो. ठीक आहे. तर मग आता हे जे 10% आपण विसरतोय ते विसरलेलं पुन्हा ज्या वेळेला आपण रिव्हिजन करत असतो किंवा पुन्हा ज्या वेळेला आपण ते सोडवत असतो त्यावेळेला आपल्याला पुन्हा ते आठवतं की अरे हे असं केलं होतं. आणि प्रत्येक गोष्टीची जर तुम्ही 3 वेळा रिव्हिजन केली तर ती गोष्ट तुमच्या डोक्यातनं कधीही जात नाही. 3 वेळा रिव्हिजन ही काय आहे? मस्ट आहे. ठीक आहे. अगदी अतिशय गरजेची आहे. प्रश्न पाहताच आपल्याला उत्तर आठवतं. बऱ्याचदा काय होतं, ह्या टेस्ट सिरीज मध्ये वगैरे येणारे जे प्रश्न असतात ना ते त्यातलाच प्रश्न जर एखादा रिपीट झाला तर आपल्याला तो प्रश्न बघितल्या बघितल्या लगेच चुटकीसरशी उत्तर आठवतं की अरे याचं उत्तर तर मी सोडवलं होतं, याचं उत्तर हे होतं, 2 अधिक 2 4 होतं, हे मी केलं होतं. बरोबर. केलेलं होतं म्हणून लगेच आठवतं. मग तुमचा वेळ वाचला ना तिथे. काय होतंय, तो एक प्रश्न वाचायला आणि मग त्याचं उत्तर सोडवायला तुम्हाला समजा 2 मिनिटं लागणार आहेत. बरोबर. पण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही ऑलरेडी वाचलेला असेल, तुम्ही तो ऑलरेडी सॉल्व्ह केलेला असेल, तुम्हाला जर तो प्रश्न आधीच माहिती असेल तर तुम्हाला 2 मिनिटं लागेल का? नाही, तुम्हाला 2 मिनिटं नाही लागणार आहे. तो प्रश्न वाचायला आणि त्याचं उत्तर लिहायला तुम्हाला फार फार तर अर्धा मिनिटं लागेल. फार तर अर्धा मिनिटं. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे 1.5 मिनिटं वाचतो आणि मग त्या 1.5 मिनिटामध्ये तुम्ही बुद्धिमत्तेचा किंवा गणिताचा दुसरा प्रश्न सोडवू आहात. ठीक आहे. आपली स्मरणशक्ती जी असते ती त्याच्याने मजबूत होतोय आणि अभ्यास जास्त वेळासाठी आपल्याला लक्षात राहतो. आता त्याच्या पुढचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असतं की पेपर आला की आम्हाला टेन्शन येतं. पेपर आमचा जसा जसा जवळ येईल तसं तसं आम्हाला टेन्शन येणार आहे किंवा पेपरच्या वेळेला आम्हाला त्रास होतो, पेपरच्या वेळेला आम्हाला झोप लागते किंवा डोकं दुखतं किंवा पोट दुखतं किंवा तब्येत खराब होते. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर पेपरच्या वेळेला जो स्ट्रेस येतो, पेपरच्या वेळेला जी अँझायटी वाढते त्याच्यामुळे आपली तब्येत जी आहे ती तब्येत आपली साथ देत नाही. मग आता ही जर हा जो स्ट्रेस आहे, हा स्ट्रेस किंवा ही अँझायटी हे जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला त्या पेपर्सची यूज टू व्हावं लागतं. सारखे सारखे ते पेपर सोडवावे लागतात. जितके जास्त वेळ आपण ते पेपर सोडवू तितकं आपल्याला छान लक्षात येणार आहे की आपण कुठे चुकतोय किंवा आपल्याला काय याची स्ट्रेस घ्यायची. मुळात परीक्षा आहे ती, परीक्षेमध्ये आपल्याला स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये. पण टेस्ट सिरीज दिली ना तर आपल्याला काय होतं, त्याची भीती जी आहे ती भीती कमी होते आणि परीक्षा जी आहे ती परीक्षा आपली ओळखीची राहते आणि घाबरल्यामुळे ज्या काही चुका होणार होत्या त्या चुका सुद्धा कमी होतात. ठीक आहे. मन शांत राहतं. जितकं तुमचं मन शांत, जितकं तुमचं डोकं शांत, तितक्या तुम्ही छान शांततेत पेपर लिहिणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली स्वतःची प्रगती समजते. जसं आपल्याला समजतं की कुठल्या विषयामध्ये आपण कमी आहोत तसंच आपल्याला हे सुद्धा लक्षात येतं की आपले कुठले विषय चांगले आहेत. बरोबर. जर समजा माझं मॅथ्स चांगलं नाही पण माझं मराठी चांगलं आहे हे मला लक्षात आलं, माझं इंग्लिश चांगलं आहे हे मला लक्षात आलं. कशामुळे लक्षात आलं तर टेस्ट सिरीज मधनं कळतं. ठीक आहे.
आता टेस्ट सिरीज ज्या असतात त्याच्यामध्ये तुमची एकच परीक्षा नसते, तुमच्या कॉन्स्टंट एका मागे एक एका मागे एक टेस्ट असतात. मग याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की जे आपले गुण आहेत ते वाढतायत की कमी होत आहेत, कुठल्या विषयाचे वाढतायत, कुठल्या विषयाचे कमी होत आहेत, कसे मार्क आपल्याला मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. बरोबर, कारण त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात आणि मग त्याच्यावरून आपल्याला कळतं. जर समजा आपल्या गुणांचा आलेख कसा वाढता असेल, जर सगळा समजा आपल्याला पहिल्या टेस्टमध्ये लेट्स से की पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला पडले 50 मार्क, ठीक आहे, पहिल्या टेस्टमध्ये पडले तुम्हाला 50 मार्क, दुसऱ्या टेस्टमध्ये तुम्हाला पडले 55 मार्क, तिसऱ्या टेस्टमध्ये पडले तुम्हाला 60 मार्क, चौथ्या टेस्टमध्ये परत तुम्हाला पडले 55 मार्क, पाचव्या टेस्टमध्ये तुम्हाला पडले 70 मार्क. एक साधारण जर लक्षात घेतलं तर आपल्याला कळतंय की आपला आलेख कसा आहे, वाढताय. ठीक आहे, मग 55 60 नंतर परत खाली का आलो आपण, मग आपण काय करणार, आपण तेच चेक करणार की आपली ती जी टेस्ट होती त्याच्यामध्ये कुठले प्रश्न आपले चुकले, मग जे काही प्रश्न चुकलेले आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे आहेत, आपण पुन्हा त्याच्यावर अभ्यास करणार आणि मग पुढच्या वेळेला आपण किती मार्क मिळवणार आहे, 70 मार्क मिळवणार आहे. बरोबर, दर वेळेला प्रत्येक टेस्टमध्ये असे 5-5 मार्क जरी वाढवत गेलो तरी आपल्याला 100 पैकी 100 मार्क मिळवणं कठीण होत नाही. ठीक आहे, एकच टेस्ट दिली तर काय होईल, 55 मार्क मिळाले तुम्हाला. ठीक आहे, पहिली टेस्ट दिली, एका टेस्टमध्ये तुम्हाला 55 मार्क मिळाले आणि मग तुम्हाला असं वाटलं की अरे यार कमी मार्क आहेत, मग आता कशाला जाऊ द्या, पुढची टेस्ट मला द्यायचीच नाहीये, मला अभ्यासच करायचा नाही, मला आता कंटाळाच आलाय, मला 55च मार्क पडले. पण जर समजा तुम्ही ते 55 मार्क याच्यामध्ये उरलेले जे काही 45 चुकलेले आहेत, ते चुकलेले कुठे कुठे चुकलेले आहेत हे जर तुम्ही चेक केलं आणि त्या चुका पुन्हा न होऊ देण्यासाठी अभ्यास जर केला तर पुढच्या वेळेला निश्चित तुम्हाला 60 मार्क मिळणार आहे. ऍटलीस्ट तुमच्या 5 चुका कमी झाल्यात. बरोबर आहे, मग आता इथे तुम्हाला काय कळालं, इथे 40 चुका झालेल्या होत्या. आता तुम्ही अजून त्यांच्यावर अभ्यास केला, परत तुम्ही 65 मार्कांवर आलात. बरोबर, मग इथे तुम्हाला काय कळालं की तुमच्या 35च चुका झालेल्या आहेत, मग त्यांच्यावर परत अभ्यास केला. अशा पद्धतीने काय होणार आहे की तुमचे गुण जे आहे ते गुण हळूहळू वाढत जातील आणि चुका ज्या आहेत त्या चुका कमी होत जातील आणि तुमची तयारी योग्य चालू आहे की चुकते, कुठेतरी तयारीला आपल्याला लक्षात येतं की ह्या पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे की नाही करायची आहे. ठीक आहे, लहान लहान चुका ज्या आहेत त्या कमी होतात. खूप वेळेला असतं, बऱ्याचदा काय होतं की परीक्षेच्या टेन्शनमध्ये बेरजेच्या ऐवजी वजाबाकी, गुणाकाराच्या ऐवजी बेरीज किंवा 2+2 विचारलेलं असतं आणि आपण 2+3 करून येतो आणि मग नंतर आठवतं अरे यार तिथे प्रश्नामध्ये तर 2+2 होतं, आपण 2+3 करून आलोय, हे की नाही. मग ह्या ज्या आहे किंवा आता समजा 3265 अधिक 4347, ठीक आहे, 47 हा बेरीज केलेली, याच्यामध्ये बेरीज करायची आणि कुठेतरी 6+4 10 लिहिला, 10चा 0 करून घेतला, इथे हातचाला दिला, पण यांचा जो हातचा होता तो दिलाच नाहीये. ठीक आहे, 7 आणि 5 1202 हा हातचा इथे लिहायचा विसरून गेले, मग विसरल्यामुळे गणिताचं उत्तर चुकलं ना, उत्तर चुकलं. ही काय, ही अतिशय छोटी शुल्लक चूक आहे आणि इतकी शुल्लक चुकीमुळे जर तुमचा मार्क कट झाला तर ही गोष्ट अतिशय वाईट असते. किंवा प्रश्न नीट वाचला गेला नाही, बरोबर, मोजताना चूक झाली, प्रश्न नीट वाचला नाही, घाईघाईमध्ये एच्या ऐवजी सी वर क्लिक करून दिलं, आहे की नाही, होतं असंही. A, B, C, D अशा पद्धतीने जर समजा तुमचे 4 असतील ऑप्शन आणि मग एच्या ऐवजी चुकून सीच्या समोर तुमच्याकडनं गोल होऊन गेला. किंवा बऱ्याचदा काय होतं, प्रश्न सोडवताना जर समजा पेन पेपरने टेस्ट असेल तुमच्याकडे, जर पेपर दिलेला असेल, पेन असेल आणि त्या हिशोबाने जर तुम्हाला टेस्ट लिहायची असेल, तिथे काय असतं 1 2 3 4 5 अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक असतात आणि त्याच्या पुढे MCQ वाल्या टेस्ट बद्दल बोलतोय, ABCD असे 4 ऑप्शन्स असतात. बरोबर, काय होतं बऱ्याचदा चुकून मुलांकडनं की 1चं समजा आहे 3 आणि सॉरी 1चं समजा आहे 1 आणि 2चं आहे 3. ठीक आहे, 1चा आहे 1 आणि 2चा आहे 3, पण मग चुकून माझ्याकडनं काय झालं, याचं पण 1 होऊन गेलं आणि याचंही 1च होऊन गेलं. आता काय झालं, याचं उत्तर कुठलं होतं, खरं हे होतं, पण माझ्याकडनं चुकून काय झालं, 2च्या पण एकावरच क्लिक होऊन गेलं. किंवा मी इथला नंबर वाचलाच नाही आणि डायरेक्ट देऊन दिला, मला तिसरं उत्तर येत नाहीये, समजा मला तिसरं उत्तर येत नाहीये आणि चौथं येत आहे, चौथ्याचं मला माहिती की सेकंड ऑप्शन आहे, मी चुकून तिसऱ्याच्या सेकंड ऑप्शनला करून दिलं, आहे की नाही. हे छोट्या छोट्या चुका आहे, मला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतच नव्हतं, पण तिथे चुकून काय होऊन गेलं, चौथ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं गेलं आणि पुढच्या वेळेला काय झालं, पुढे पण मला लक्षात नाही आलं की अरे हा चौथा नाहीये, हा तिसरा प्रश्न आहे, मग पुढे 4, 5, 6, 7 यांना सुद्धा सगळीकडे चुकीचे उत्तर दिले गेलेत. ही काय चूक आहे, ही चूक अतिशय क्षुल्लक चूक आहे, पण ह्या एका क्षुल्लक चुकीमुळे तुमचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रश्न जे आहेत ना ते चुकू शकतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या चुका ज्या आहेत या चुका
टाळल्या जातात टेस्ट सिरीजमुळे. त्याच्यानंतर रिव्हिजन जे आहे, मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की तुम्हाला कशा पद्धतीने तुमचं कुठे चुकतंय ते तुम्हाला लक्षात येतं आणि जिथे चुकतंय तिथे तुम्ही अधिक रिव्हिजन करू शकतात किंवा अभ्यास करू शकतात आणि त्याच्यामुळे तुमचा वेळ जो आहे तो वेळ वाचतो, वेळ जास्तीत जास्त वाचतो, जेणेकरून तुम्हाला जास्त वेळेला रिव्हिजन करता येईल. मी तुम्हाला म्हणाले ना की एका गोष्टीची जर तुम्ही 3 वेळेला रिव्हिजन केली तर तुमचं उत्तर कधीही चुकणार नाही. अशा पद्धतीने ह्या ज्या टेस्ट सिरीज आहेत, ह्या टेस्ट सिरीज आपल्याला अतिशय महत्वाच्या असतात. ठीक आहे. मग आता ह्या टेस्ट सिरीज कुठे द्यायच्या, कशा जॉईन करायच्यात, योग्य टेस्ट सिरीज कशी शोधायची, योग्य टेस्ट सिरीज असते काय, हे जर सगळं तुम्हाला हवं असेल तर इग्नाईट पाठशालाकडनं आम्ही घेऊन आलेलो आहोत 5वी आणि 8वीच्या स्कॉलरशिप एक्झामसाठी टेस्ट सिरीज. ही जी टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये पेपर 1च्या 5 टेस्ट होतील, पेपर 2च्या 5 टेस्ट होतील. ठीक आहे. दोघच्या दोघं वर्गांसाठी आहे, 5वी साठी सुद्धा आहे आणि 8वी साठी सुद्धा ह्या टेस्ट सिरीज आहेत. ठीक आहे. पेपर 1च्या 5 टेस्ट, पेपर 2च्या 5 टेस्ट. याचा अर्थ काय, 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल 10 टेस्ट आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल 10 टेस्ट. अशा टेस्ट आपण घेऊन येत आहोत. ठीक आहे. आता या ज्या टेस्ट आहे या टेस्ट स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या प्रमाणेच असणार आहे. फक्त फरक काय, स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये तुम्हाला पेन पेपरने टेस्ट सॉल्व्ह करायचे, तुमच्याकडे पेन असणार आहे, तुमच्याकडे पेपर असणार आहे. इथे मात्र जी टेस्ट आहे ही तुम्हाला ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे. एवढा एकच फरक आहे. त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे, सगळ्या अभ्यासक्रमावर आपण टेस्ट ही घेत आहोत. ठीक आहे. या टेस्टची जी फीज आहे ती आहे 99 रुपये. परंतु जे ऑलरेडी इग्नाईट पाठशालाचे विद्यार्थी आहेत, जे ऑलरेडी 5वीला किंवा 8वीला आमच्याकडे क्लास जॉईन करतायत, क्लास घेत आहेत, त्यांचे ऑलरेडी लेक्चर आलेले, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण 50% ऑफ जे आहे हे देणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही जी टेस्ट सिरीज आहे 25 तारखेपासून तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवता येईल. इकडे बघा मी तुम्हाला डेट्स पण सांगते. आता हे 5वीचं आहे, 5वीच्या ज्या डेट्स आहे, पेपर 1 जो आहे संडेला 25 तारखेला दुपारी 12 वाजेला हा पेपर सुरू होईल. ठीक आहे. 12 वाजेला पेपर सुरू होईल. तुम्ही कधीही पेपर द्यायला सुरुवात केली की त्याच्यानंतर पुढे 1.5 तास तुम्ही तो पेपर देऊ शकता. ठीक आहे. रविवारी 12 तारखेला दुपारी हा पेपर आपला सुरू होईल. त्याच्यानंतर मंगळवारी पुढचा पेपर जो आहे तो मंगळवारी दुपारी 12 वाजेला सुरू होईल. त्याच्यानंतर पुढचा 29 तारखेला, इथे सगळ्या मी तारखा दिलेल्या आहेत, त्या तारखा तुम्ही शांततेत वाचून घ्या. पेपर किती वेळासाठी देता येणार आहे तर 1.5 तासासाठी तुम्ही तो पेपर देणार आहे. प्रत्येक म्हणजे एक्झाम जो आहे आपली फायनल एक्झाम जी होते ना, त्या फायनल एक्झामचं असतं असं की 75 प्रश्न असतात, 150 मार्क असतात आणि 1.5 तासांची वेळ असते. त्यानुसारच आपलं इथे पण होणार आहे, फक्त ऑनलाईन होणार आहे. आणि जर समजा तुम्ही संडेला नाही देऊ शकले तर काय, मग तुम्ही मंडेला पण देऊ शकतात. असं नाही की दुपारी 12 वाजेला सुरू होणार आहे तर तुम्ही 12लाच दिली पाहिजे. ठीक आहे. कारण बाकीचे दिवस जे आहेत ते तुमचे शाळेचे दिवस आहे. मग शाळेच्या दिवसांमध्ये तुम्हाला दुपारच्या वेळेला तुम्ही नसणार आहे घरी, मग तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा तुम्हाला रात्री जर वेळ मिळाला तर तेव्हा तुम्ही कधीही ती टेस्ट जी आहे ती टेस्ट देऊ शकत आहात. फक्त लॉन्च कधी होणार आहे ती दुपारी 12 वाजेला लॉन्च होणार आहे. ठीक आहे. दुपारी 12 वाजेला तो पेपर जो आहे दरवेळेचा हा येत जाणार आहे. ठीक आहे. जसं हे 5वीचं झालं सेम तसंच शेड्यूल आपला 8वीचं पण आहे, सेम शेड्यूल आहे, काहीच चेंज नाहीये. पेपर 1 जो आहे तो तुमचा 25ला सुरू होईल, 75 मार्कांचा असेल, 75 प्रश्नांचा असेल, 150 मार्कांचा असेल आणि 1.5 तासाचा पेपर असणार आहे दुपारी 12 वाजेला 25 तारखेला. ठीक आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन कशी करायची तर तुम्ही इग्नाईट पाठशाला ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज जॉईन करता येईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून काय होईल की त्यांना सुद्धा ह्या टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या टेस्ट सिरीज जॉईन करता येतील आणि टेस्ट सिरीज जर सगळ्यांनी जॉईन केल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल. थँक्यू.